निश्चित आज महापौर उपमहापौरची निवड झाल्यानंतर श्रद्धांजलीचा प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावाला एक खरी श्रद्धांजली व्हायची असेल आणि अजितदादांचं जे काही काम, एक लोकनेत्याचं काम हे पुढच्या पिढीलासुद्धा माहिती असावं म्हणून आमच्याकडे एक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पेलिकन पार्कसारखं एक 17 एकरचा मोठा भूखंड आहे. त्या भूखंडाचं काम चालू आहे, परंतु तिथं मोठी जागा आहे आणि अजितदादाच्या संपूर्ण आठवणी तिथं आपल्याला स्थानपन्न करता येईल म्हणून आम्ही स्मृतिस्थळाची तिथे मागणी केलेली आहे. आणि निश्चित पुढच्या महासभेला तो ठराव मंजूर होऊन राज्य शासनाकडे तो जाईल आणि त्याची मंजुरी घेऊन त्वरित काम चालू करेल. खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या स्मृतिस्थळाला लवकरात लवकर सगळ्या मंजुरी मिळावा ही मी राज्य शासनाला विनंती करेल, महापौरांना विनंती करेल, आयुक्तांना विनंती करेल का लवकर एक विशेष महासभा लावून या स्मृतिस्थळाची घोषणा लवकरात लवकर करा. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचे आर्किटेक्ट असतील, चांगल्या मोठ्या लोकांचं जरा त्याचं गायडन्स घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने अजितदादाच्या लहानपणापासूनच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाच्या सगळ्या त्या स्मृतिस्थळी एक अतिशय चांगल्या पद्धतीने एक आठवणी उजाळा म्हणून तिथं करायचा आम्ही एक संकल्प केलेला आहे आणि तसा प्रस्तावही सादर केलेला आहे. आज महासभा महापौर आणि उपमहापौर निवडीची असल्यामुळे तो ठराव लगेच पारित करता आला नाही, परंतु लवकरच एक 2-4 दिवसात ती महासभा होऊन तो ठराव निश्चित मंजूर होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एक अर्धाकृती पुतळा असो किंवा मोठा पुतळा त्याचे एक आयुक्तांशी बोलून, सन्माननीय भुजबळ साहेबांशी बोलून, महापौरांशी बोलून अतिशय चांगल्या पद्धतीने कसं करता येईल, आर्किटेक्ट कुठला चांगला लावता येईल जेणेकरून त्या आठवणीला चांगला उजाळा देता येईल आणि पुढच्या पिढीला निश्चित अजितदादा काय होते, कसे होते, ते सकाळी 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कसे काम करायचे आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी काय नाही दिलं या सगळ्या उजळीला आपण तिथं उजाळा देणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.